ही बीड जिल्ह्यातील आहे. म्हणजेच अर्थकारण जे काही चाललेलं आहे, जे वसुली आहे, खंडणी आहे, 5 लाख रुपयाचं काम सुद्धा कोणी करू शकत नाही. टक्केवारी 20%, 15% दिल्याशिवाय. हे सर्व पाहता यातून एक फार मोठा बीड म्हणजे बिहारला लाजवेल अशा प्रकारचा बीड आहे. 4 आठवड्यानंतर 3 आरोपी आज पोलिसांना गवसले. ते पोलीस आमचे कार्यक्षम आणि काय पोलिसांवर बोलावं की कार्यक्षम पेक्षा ही पोलिसांना लागलेली अकार्यक्षमतेची बिमारी तर नाही ना, असा प्रश्न आता पडायला लागलाय. सर, कराडला जीवे मारण्याची धमकी किंवा जीवाला धोका आहे असं म्हटलंय, त्याने काय सांगाल? कोणापासून धोका आहे? एका वसुलीबाजाला, अवैधरित्या प्रॉपर्टी वसूल करणाऱ्याला, गोळा करणाऱ्याला, अनेकांच्या खंबीर गुन्ह्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे, त्यांची प्रॉपर्टीची यादी वाचली तर लाज, मोठमोठ्यांना लाज वाटेल, म्हणजे की अचंबा वाटेल अशा प्रकारचं ते सगळं एकूण प्रॉपर्टीची लिस्ट आहे. त्याला धोका कोणापासून आहे? विरोधकापासून आहे. पुरावे नष्ट करायसाठी कदाचित त्यांना आपतिष्टापासून, जवळच्या नेत्यापासून भीती वाटत असावी. म्हणूनच मी काल म्हणालो होतो की त्यांचा एन्काउंटर करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो अशी चर्चा आहे. आणि तशा पद्धती चर्चा झाल्याचे का वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. मी बोललो, लपवून ठेवलं नाही काही. आणि म्हणून ते सुरेश धस म्हणतात तसं आकाच्या आकाला वाचवण्यासाठी त्यांच्या जीवाला धोका वाटत असेल. आता हे कोण सांगू शकेल? स्वतः कराड सांगू शकतील कोणापासून धोका आहे, किंवा पोलिसांनी बयान घेऊन पोलीस सांगू शकतील. ते सांगावं, महाराष्ट्रातील जनतेला कळू द्यावं. सरपंचाचा खुनामध्ये सहभागी असलेल्या लोकांना कोणापासून धोका आहे ते जनतेला कळण्याची आवश्यकता आहे. लाडकी बहीण योजनेमधील निकष डावलून ज्यांनी लाभ घेतला त्यांच्यावरती आता कारवाई जी आहे ते सरकारकडून सुरू करण्यात आली. धुळे जिल्ह्यामध्ये एका महिलेचे 7,500 रुपये खात्यात आलेले ते परत सरकारने घेतलेले आहे. आता भीक सरकारची परिस्थितीच भीक मागायची आली आहे. कटोरा घेऊन आता लोकांच्या पुढे जाण्याची अवस्था आणली आहे.